एक मोठी झेप ही अर्थव्यवस्था घेते. कारण काय, आता 8वी 9वीत होतात तेव्हा तुम्हाला शाळेत जायला काय हवं होतं? सायकल. आवडायची सायकल. पण नंतर कॉलेजमध्ये आलात तर ती सायकल चालली, काय हवं होती मग? गाडी. म्हणजे कुठली? टू व्हीलर. आता टू व्हीलर आता सध्या चालवत असाल, जसे नोकरी करायला लागाल ती टू व्हीलरच वापराल. मग काय घेणार? फोर व्हीलर घेणार. आता ही फोर व्हीलर घेऊन 10-15 वर्ष झाली, पदोन्नती वगैरे पण मिळाली की मग काय जाणवतं, आता किती वर्ष वेगेनार चालवणार मी, किती वर्ष ती ऑल्टो चालवायची. आता जरा काहीतरी मोठी गाडी घेऊया, सेडान किंवा एसयूव्ही, मग 15-20 लाखाची अजून चांगली गाडी. मग ती घेतल्यानंतर पण काय होतं? पोट सुटतं. आणि काय लक्षात येतं? सायकलच चालवली पाहिजे. पण अगोदर शाळेत असताना तुम्ही जी सायकल घ्यायला म्हणून कुठल्या दुकानात गेलात बरं? लोकल इकडच्या दुकानात ना. आता जे कोणी सायकल घ्यायला जात आहेत ना, 20 लाखाची गाडी चालवल्यानंतर पोट सुटलेले, ते लोकल दुकानात नाही जात, ते जातात डिकॅथलॉन मध्ये आणि मग 1.5 लाखाची सायकल घेतात. आणि ह्यांना जर मी आज सांगितलं बघा, नंतर जाऊन पोट सुटतं आणि मग फिटनेस जाणवतो,